तर शिवाजी पार्कवर येण्याचा रस्ता हा शिवसेना भवनासमोरून जातो। त्यामुळे प्रत्येक मनसैनिकाला जेव्हा जेव्हा शिवाजी पार्कवर कुठल्याही सभेला यायचं असेल तेव्हा शिवसेना भवनासमोरूनच यावं लागते। तिथून आपले प्रतिनिधी वेदांत नेवात्ता आपल्या सोबत आहेत। वेदांत, कसा प्रतिसाद बघायला मिळतोय राज ठाकरे यांच्या सभेला मनसैनिकांचा? सौरभ, आपले कॅमेरामॅन उत्तम आपल्याला दाखवतील की कशा प्रकारे सेना भवन ते शिवतीर्थाचा हा जो परिसर आहे तो मनसैनिकांनी कशा प्रकारे गर्दीने भरलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत, फक्त मुंबई, नवी मुंबई, अगदी कल्याण डोंबिवली नाही तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा विविध ठिकाणाहून कार्यकर्ते नेते इथे येत आहेत। आपल्यासोबत संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहेत सुमित खांबेकर, त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। जसं आत्ताच आपण ऐकलं की नेमकं काय बोलणार राज ठाकरे, कारण राज ठाकरे जे बोलतील त्या निर्णयावर आता तुम्हाला जायचं आहे। निवडणुका तोंडावर आहेत, असं असताना किती अवघड असणार आहे जो निर्णय घेतला जाईल राज ठाकरेंकडनं, विशेष करून महायुतीत जाण्याचा। जर महायुतीत गेले किंवा नाही गेले, एकला चलोरेचा नारा दिला, तर या निवडणुकीच्या तोंडावर किती अवघड आहे पुढची तयारी करणं। मी खरं सांगू का वैभव, मुळामध्ये आम्हाला अवघड काहीच वाटत नाही। म्हणजे जे राजकीय पक्ष आम्हाला म्हणतात ना मनसेची किंमत आणि मनसेला लोक नाही, त्यांनी फक्त मी त्यांना उघडा चॅलेंज देतो की त्यांनी शिवाजी पार्कवर यावं। आणि उत्स्फूर्तपणा काय असतो, लोकांमधला उत्स्फूर्तपणा, नागरिकांचा उत्स्फूर्तपणा आणि महाराष्ट्र सैनिकांचा उत्स्फूर्तपणा त्यांनी बघावा। इथं येणारा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक राजसाहेब जो आदेश देतील तो आदेशासाठी ते आज आलेले आहे। तुला मी एक गोष्ट सांगतो, आज साहेबांनी आम्हाला जो पण मार्ग दाखवावा त्याच्यावर काम करण्यासाठी महाराष्ट्रातून आलेला, प्रत्येक तालुक्यातून, गावातून, शहरातून आलेला प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे। आज आदेश आला, तुला उद्या सकाळपासून त्याच्यावर काम केलेलं दिसून जाईल। म्हणजे आम्ही आदेशाची प्रतीक्षा करतोय आणि आम्हाला असं वाटतं। आदेश काय असावा, महायुतीत जाण्याचा असावा की एकला चलोरेचा असावा? साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण हे महाराष्ट्र सैनिकांना मान्य असते। साहेबांचा आदेश येताच 15 मिनिटाच्या नंतर आम्ही तुरंत कामाला लागू आणि लोकसभेत आमचं अस्तित्व अवघड आहे, कारण अवघे काही दिवस राहिलेत, पहिला टप्पा तर सुरू झालेला आहे। नाही, आमच्यासाठी कुठली गोष्ट अवघड नाही, कारण की हे काम करणारे जे मुलं आहेत ना, हे मनापासून काम करतात। हे कुणाकडनंही सांगितल्यानंतर कुठल्याही पार्टीचे आमिशन नाही, इथला कार्यकर्ता हा हृदयापासून काम करतो। त्याच्यामुळे आदेश आल्यानंतर उद्यापासूनच तुम्हाला कळेल। संभाजीनगरमध्ये अजून महायुतीचा उमेदवार पण जाहीर झालेला नाही, त्याच्यामध्ये जर असा आदेश दिला तर मग काय? नाही, हे बघा, मी आज काय म्हटलं की साहेबांकडनं आत्ता आदेश येईल, साहेब जी भूमिका सांगतील त्याच्यावर आम्ही काम करायला तयार आहोत। संभाजीनगरच्या बाबतीमध्ये पण हेच होणार आहे। तिथे जे MIMचा झेंडा रोवला गेला होता तो MIMचा झेंडा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि गेल्या 5 वर्षामध्ये तू बघशील तर आम्ही सातत्याने त्या भूमिकेवर काम करतोय आणि तो जो झेंडा आहे तो काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तुमचं वैयक्तिक मत काय केलं पाहिजे, काय निर्णय असला पाहिजे? राजसाहेबांचे जे निर्णय आहे ते निर्णय वैयक्तिक निर्णय काय? वैयक्तिक म्हणजे राजसाहेबांनी आमच्यासाठी जो निर्णय घेणार आहे ते मनसे महाराष्ट्र नवनिर्माणसाठी चांगला निर्णय घ्यावा। पण तो निर्णय काय असावा? आमच्यासाठी चांगला असावा। काय निर्णय असावा? पण काय एकटा असावा आणि सर्वांना नवनिर्माणचा असावा। सध्या राजकीय चर्चा पाहताना राजसाहेबांनी तर अमित शाह यांनी दिल्लीला भेटायला गेलते, तर आता 8-15 दिवसापासून ऐकतो एकच चर्चा की राजसाहेबांनी अमित शहाची भेट घेतली असंच चर्चा। जावं का सोबत? नाही, पण आता तर हे राजसाहेबांनी वेळोवेळी हिंदुत्व मुद्दा हाती घेतलेला आहे, सोबत जावं का? आता साहेबांनी तर अजून असं डिक्लेअर केलं नाही, पण तुमचं मत काय? आमचं आशा असंच आहे की साहेबांनी। त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, जसं नेते सांगतायत, पदाधिकारी सांगतायत की जे निर्णय होईल तो निर्णय होईल, मात्र कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये जो निर्णय दिला जाईल किंवा जी भूमिका जाहीर केली जाईल राज ठाकरेंकडनं, त्यानंतरच या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला लागायचं आहे। वेळ जरी कमी असला तरी पूर्णपणे तयार असल्याच्या भावना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मांडताना पाहायला मिळतात। सौरभ, बरोबर वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल आणि मनसैनिकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।